मॉर्निंग फ्रेंड्स, फर्स्ट टाइम आपण व्हिडिओ ब्लॉगिंग करत आहोत आणि आपण पहिला व्हिडिओ ब्लॉग जो आज बनवत आहे तो एका फोर्टला आपण आलेलो आहोत। त्या फोर्टचं नाव आहे लळिंग फोर्ट, लळिंग किल्ला ज्याला म्हणतात। हा फोर्ट आहे धुळ्यापासून ऑलमोस्ट 9 किलोमीटर्स डिस्टन्सवर आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:15। खरं तर थंडीचे दिवस आहे म्हणून अजून पूर्ण उजेड पडलेला नाही आहे। सो बघूयात, आज आपण डिस्कवर करू। तुम्हाला मी याबद्दल या किल्ल्याबद्दलची थोडीफार माहिती पुढे जाऊन देतोच। अशा पद्धतीच्या पायऱ्या आपल्याला या लळिंग या किल्ल्यावर मिळणार आहेत। आपण अजून 10% सुद्धा चढलेलो नाही आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे दृश्य आहे। नॅशनल हायवे नंबर 3 या ठिकाणी आहे, आपण बघतोय कॅमेरामध्ये। थोड्याशा मध्ये स्टेप्स कमी आहेत आणि फ्लॅट रस्ता जास्त आहे। सो आता मी त्या पॅच मधनं चालत आहे। तुम्ही बघा बॅकग्राऊंडचा व्ह्यू। एवढ्या सकाळी आपण फोर्टवर पोचलो आणि तो चढायला सुरुवात केली आहे, त्यामुळे अजून जास्त चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय वातावरण एकदम। कारण अजून 1 तास जरी आपल्याला उशीर झाला असता तर उन्हाचा थोडासा त्रास जाणवू लागला असता आणि मग उन्हामुळे आपल्याला चढताना पण त्रास झाला असता थोडासा। हा आपला फर्स्ट व्हिडिओ व्लॉग आहे। सो फर्स्ट टाइम मी असं कॅमेरा समोर येऊन बोलण्याचा प्रयत्न करतोय। ॲक्च्युली मोबाईलमध्ये ब्लॉगिंग करायला थोडासा त्रास होतो, कारण युजली आपण फ्रंट कॅमेराने जेव्हा काही शूटिंग करतो तर आपल्याला स्क्रीनकडे बघण्याची सवय असते आणि त्याच्यामुळे मग आपले आय कॉन्टॅक्ट जो असतो तो व्हिडिओपासून थोडं लेफ्ट साईडला। या ठिकाणी पायऱ्या संपलेल्या आहे आणि आता प्रॉपर ट्रेकिंग सारखं आपल्याला दगडांमधनं जावं लागतंय। आपण त्या सगळ्यांनी या वर्षाची दिवाळी सेलिब्रेट केली। खरं तर दिवाळी सेलिब्रेशनमध्ये यावर्षी खूप मोठा चेंज होता। सगळ्यांनी आपण वर्षभर कोरोना या आजाराचा त्रास सहन केला किंवा या आजारामुळे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करण्याचा जो काही प्रयत्न केला आपण दिवाळीत, आपल्याला त्या टॉप पर्यंत जायचे आणि तुम्ही रस्ता बघतायत। आपण याआधी पण भरपूर फोर्ट्सला व्हिजिट केलेले आहे आणि आपल्याला माहिती आहे की चढताना थोडी एनर्जी जास्त लागते आणि वेळही थोडा जास्त लागतो। आणि या उलट उतरताना आपण हार्डली 15 to 20 मिनिट्स मध्ये उतरून जाणार आहोत। हा किल्ला तसं बघितलं गेलं तर खूप जुना किल्ला आहे। खरं तर किल्ले हीच आपली सर्वात जास्त मोठी संपत्ती आहे।
कारण त्या काळात सगळ्या गोष्टी किल्ल्यांवर होत असत. आपण ते जपले गेले पाहिजे, कारण आजकाल आपण बघतो की लोक किल्ल्यांवर येतात आणि खूप अशा स्नॅक्स वगैरे घेऊन आलेले, त्याचे रॅपर्स, खाली बॉटल्स हे त्या किल्ल्यांवरच फेकून जातात. तर सांगायचं एवढंच आहे की आपल्यासाठी ती ॲक्टिव्हिटी खूप छोटी असते, एखादं रॅपर किंवा बॉटल फेकून देणं, पण ती आपल्या हे जे काही हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स आहे त्यांना ती खूप जास्त वाईट पद्धतीने हॅमर करते. कारण आपणच जर काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन आपलं जे पुढचं जनरेशन त्यांना या गोष्टी काहीच कळणार नाही. किल्ले कसे होते किंवा हिस्ट्री आपल्या महाराष्ट्राची जी आहे. आणि मी हा मेसेज याकरता देतोय कारण मला पण कुठून तरी इन्स्पिरेशन मिळालं याबद्दल. माझा एक मित्र आहे रोहित जाधव म्हणून, त्यांचा एक ग्रुप आहे. त्यांनी त्यांचं कसमादे एरिया म्हणून एरिया आहे, आणि त्या कसमादे एरियामधलं सगळे किल्ले जे काय आहे ते क्लीन करण्याची ॲक्टिव्हिटी गेली खूप वर्षांपासून राबवतात. आणि नुकताच माझे एक मित्र आहेत प्रसाद जोशी सर म्हणून, त्यांनी सुद्धा नाशिकचा जो रामशेज किल्ला आहे तो साफसफाई करण्याचा एक उपक्रम राबवला होता. सो त्यांच्याच बिहाफमध्ये मी तुम्हाला हा मेसेज दिला की खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्याला किल्ले साफ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण आता अगदी जवळ आलेलो आहोत किल्ल्याच्या, आणि खूप छान ट्रेक होता हा आत्तापर्यंत तरी. बघूया पुढे काय आहे. आणि एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपल्याला सनराईज बघायला भेटलेला आहे या ठिकाणी. खरं तर सकाळी उठून अशा ठिकाणी जाण्याची हीच एक मजा असते की आपल्याला सनराईज बघायला मिळालेला आहे. थँक्यू सो मच. आपण पोहोचलो आहोत किल्ल्यावर. ह्या किल्ल्याच्या जुन्या भिंती आहेत. आपण ऑलमोस्ट किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहोत आणि तुम्ही नजारा बघू शकताय किती सुंदर आहे. एका बाजूला आपल्याला सनराईज पण भेटलेला आहे.
फायनली आपण आपला जो टार्गेट होता लविंग किल्ला चढण्याचा तो पूर्ण केलेला आहे. आणि माझा फर्स्ट व्लॉग जो काही मी ऑफिशियल व्लॉग असा म्हणू शकतो, कारण याआधी मी व्हॉइस ओव्हर दिला होता आणि बऱ्यापैकी व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर दिला, खूप साऱ्या कमेंट्स आल्या. फायनली मी मोटिवेट होऊन फर्स्ट टाईम हा ब्लॉग ट्राय करतो आहे आणि ट्राय करेल याच्या पुढे तुम्हाला अजून भरपूर अशा ज्या प्लेसेस आहेत, म्हणजे नवीन प्लेसेस किंवा हेरिटेज प्लेसेस म्हणून त्या प्लेसेसवर जाऊन तुमच्यासाठी काही नवीन ब्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि मोटिवेट करण्यासाठी अजून काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये लिहा. सो वन्स अगेन विश यू व्हेरी हॅपी दिवाळी, हॅपी न्यू इयर अँड स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे फिट. कारण सध्या फिटनेस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपली इम्युन पॉवर आपल्याला वाढवायची. अजूनही आपण कोरोनाच्या वातावरणात जगत आहोत. जरी आपल्याला कोरोनासोबत जगण्याची सवय झालेली असेल तरीसुद्धा अजून कोरोना गेलेला नाही आहे. सो आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.